अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज प्रब्रह्म श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. मामा म्हणतात, जग बदलू शकतं, काळ बदलू शकतो. जग बदलू शकतं, काळही बदलू शकतो, परंतु या बाळूमामांची, या ब्रह्मांडाची कृपा आयुष्यामध्ये कधीही बदलत नाही. मनात श्रद्धा ठेवा, चिंता दूर करा. मामांवर निशंक विश्वास ठेवला तर प्रत्येक अडचणीचे रूपांतर संधीमध्ये होईल. आयुष्यातील प्रत्येक क्षणात मामांच्या नामाचा आधार घ्या. प्रत्येक दिवस उजळून जाईल, अनुभव येईल. मामा सर्व ठिकाणी आहेत, ब्रह्मांडाचे चालक आहेत, ब्रह्मांडाचे मालक आहेत. जय बाळूमामा. भक्तांनो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आवडत असल्यास आपले संदेश शेअर करा, आपल्या संदेशाला लाईक करा आणि कमेंटमध्ये बाळूमामांच्या नावाचा जयघोष करायला विसरू नका. भक्तांनो, मामा सांगतात, आयुष्यामध्ये पैसा हा सर्व काही नाही. यावरून एक कथा मी तुम्हाला सांगणार आहे. भक्तांनो, एका कंजूस माणसाने आयुष्यभर 5 करोड रुपये जमा केले. एका कंजूस माणसाने आयुष्यभर 5 करोड रुपये जमा केले. आता पुढील आयुष्य काम न करता जगण्याचे स्वप्न ते पाहू लागला. तेवढ्यात एमराजाने त्याचा दरवाजा ठोठावला. त्या माणसाने एमदेवाकडे 1 वर्ष वेळ मागितला. एमराजाने त्याचे काहीच ऐकले नाही. शेवटी त्या माणसाने अर्धी संपत्ती एमदेवाला देऊ केली आणि फक्त 3 दिवसाचे जीवन द्या असे सांगितले. तरीही एमराजाने त्याचे काहीच ऐकले नाही. मग त्याने खूप विनवण्या प्रार्थना केल्या आणि 1 दिवसाचे जीवन द्या, मी माझी आयुष्यभराची कमाई देतो असे सांगितले. तरीही एमराजाने त्याला नकार दिला. मग त्याने एक संदेश लिहिण्याची परवानगी द्या आणि मग मला न्या असे सांगितले. मग त्याने एका कागदावर लिहिले, जो कुणी माझा संदेश वाचत आहे त्याला मी सांगू इच्छितो की जीवनभर फक्त संपत्ती गोळा करण्याच्या भानगडीत पडू नका. आहे तो क्षण स्वतःसाठी जगून घ्या. माझे 5 करोड रुपये माझ्यासाठी 1 तासाचा वेळ विकत घेऊ शकले नाहीत. त्यामुळे कमावलेला कितीही पैसा आयुष्याच्या सरतेशेवटी काहीच कामाचा नसतो. म्हणूनच मामा सांगतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये चालत असताना दोन्ही पायामध्ये किती अंतर असतं. एक पुढे असतो आणि एक मागे. पण ना पुढे असणाऱ्याला अभिमान असतो, ना मागे असणाऱ्याला अपमानाची जाणीव असते. कारण त्यांना माहीत असतं की क्षणभरातच ही आपली जागा बदलणार आहे. म्हणून बाळा, यालाच आयुष्य म्हणतात. आयुष्यामध्ये चढउतार येतच असतात. आयुष्य हे चढ उतारांनी आणि वेदनांच्या चक्रांनीच भरलेलं आहे. म्हणून आयुष्यातल्या कुठल्याही संकटांना, समस्यांना कवटाळून बसू नका, तर त्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा निश्चित प्रयत्न करा. जय बाळूमामा. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकावी. आपल्या कथेचे नाव आहे असाही विठ्ठलाचा महिमा. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका. भक्तांनो, एका गावामध्ये सूर्या नावाचा व्यक्ती राहत होता. आषाढ महिना सुरू झाला तरीही पावसाचे चिन्ह दिसत नव्हते. सूर्या मामा रोज आशेने ढगाकडे पाहत राहायचा. पाऊस चालू झाल्यावर शेतात जाऊन लावणी करायची होती. पुढच्या पावसाळ्यापर्यंत 1 वर्षासाठी कुटुंबाला पुरेल इतपत भात पिकवायचा होता. त्यांच्या शेतात आता अजून पाऊस नाही पडला तर कशाची लावणी करणार, या चिंतेत सूर्या मामा आकाशाकडे बघत बसले होते. शेवंता मामी येऊन त्यांच्या बाजूला उभ्या राहिल्या तरी त्यांना समजवलं नाही. आणि काय म्हणते, नगा इतका विचार करू, पडल पाऊस 2 दिवसात. तुमचा तो विठ्ठल उपाशी नाही ठेवणार बघा. शेवंता मामी मामांची समजूत घालत बोलली.
होय, समजतंय सारं, पण पाऊस नाही पडला तर लावणी कशी करायची, लई उशीर होईल म्हणून विचार करीत बसलो. सूर्यामामा तिथून उठून म्हशीला चारा घालायला गेले. सूर्यामामा आणि शेवंता मामी अतिशय स्वभावाने गरीब, प्रेमळ, दुसऱ्यांच्या मदतीला धावणारे. स्वतःच्या पोटाला काही मिळालं नाही तरी चालेल, परंतु दारात आलेला पाहुणा उपाशीपोटी कधीच जाता कामा नये. गावातील बच्चे कंपनीपासून ते वयोवृद्धापर्यंत सगळेच त्यांना मान देत असत. त्यामुळे सूर्यामामा आणि मामींना आजूबाजूच्या गावातील लोकही ओळखत होते. सूर्यामामा विठ्ठलाचे निस्सीम भक्त, त्यांच्या मुखात सदा विठ्ठलांचे नामस्मरण असे. मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आणि मामांचा जीव भांड्यात पडला. सकाळी उठून मामा मामी, त्यांचा मुलगा, सून, 2 नातवंडे निघाले शेतात लावणी करायला. सपासप पाऊस पडत होता आणि मामांचे कुटुंब लावणी करण्यात मग्न होते. पाऊस ओसरत दुपारचे जेवण सगळ्यांनी शेतातच केले. संध्याकाळी सगळेजण घरी आले. घरी आल्यानंतर मामांना थोडी हुडहुडी भरून कणकणी आली. मामांनी त्यांना जबरदस्ती जेवायला देऊन तापाची गोळी खायला दिली आणि गोधडी अंगावर देऊन झोपायला लावली. रात्री ताप थोडा उतरला, पण सकाळी परत भरला. त्यांच्या मुलाने आज त्यांना शेतात येऊ नका असे सांगितले आणि पहिलं डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला दिला. शेतात काम करायला त्याने काही मजूर बोलावले आणि मामींना देखील घरी ठेवून स्वतः बायको मुलांना घेऊन शेतात काम करायला गेला. मामींनी मामांना डॉक्टरांकडे घेऊन जाण्यापूर्वी मामांना साबुदाण्याची पेज करून खायला दिली. आज मामांची आषाढी एकादशी असल्याने त्यांनी भाजी भाकरीचा नाश्ता केला नाही. गावात डॉक्टरांची सोय नसल्याने 5-6 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात त्यांना जावे लागत असे. 6 सीटर टमटमची सोय होती, पण त्यासाठी ओढा ओलांडून पलीकडे चालत जावे लागत असे. मामांनी ओढा ओलांडला. काही वेळाने टमटम त्यांना मिळाली. ते त्यात बसले आणि थोडं पुढं गेल्यावर अचानक काळे ढग दाटून आले. मिट्ट काळोख, अंधार पडला आणि आभाळ फाटल्यासारखा पाऊस पडू लागला. विजा चमकून ढगांचा प्रचंड गडगडाट होत होता. कशीबशी त्यांची टमटम दवाखान्यापर्यंत पोहोचली तेव्हा मामींच्या जीवात जीव नव्हता. मुलं बाळं शेतात आणि मामा देखील बाहेर पडलेले. मामांकडे संपर्क करायला मोबाईल नव्हता. मुलाचा संपर्क झालेला. तो शेतातल्या झोपडीत पोराबाळांना घेऊन बसलेला. गवताच्या पेड्याने शाकारलेली ती झोपडी पण तिचा खूप मोठा सहारा झाला होता. आता मामींना मामांचीच चिंता वाटू लागली. इथे सूर्यामामा डॉक्टरांकडून औषध घेऊन निघाले. परतीच्या वाटेवर पाऊस थांबायचे नावच घेत नव्हता. धुक्याने समोरचे काही दिसत नव्हते. मामांकडे छत्री होती, पण मुसळधार पावसाने तिचा टिकाव लागत नव्हता. बरं, ओळखीचं पण कोणाचे घरही तिथे नव्हते. कोणाचा आश्रयही घेता येईना. पावसातून वाट काढत मामा चाललेले, मुखात विठ्ठलाचे नाव. इतक्यात एका घरातून आवाज आला, "अरे दादा, कुठं निघालास भर पावसात? या इकडं, पाऊस जाईपर्यंत बसा इथंच." मामांनी पहिले तर त्यांच्या वयाचा एक माणूस त्यांना हाक मारत होता. मामा लगबगीने त्या घराकडे गेले. त्या घरात तो माणूस आणि त्याची बायको होते. सूर्यामामांना त्यांनी हातपाय धुवायला पाणी दिले. त्यांच्या बायकोने सतरंजी पसरवली. डोके अंग पुसायला फडके दिले. मामा सतरंजीवर बसल्यावर माठातलं पाणी त्यांना प्यायला दिलं. आलं घातलेला गरमागरम चहा दिला. राम राम देवमाणसानं हायवेला. या पावसात घरच कसं जाऊ विचार करतो होतो. नाव काय म्हणतं आपलं? सूर्यामामांनी चहाचा कप सारत विचारले. तुमचं नाव काय आहे? तो म्हणाला, माझं नाव पांडुरंग. ही माझी बायको रखमा. माझी पोरं शेताकडं गेली. आज उपवास आहे माझा एकादशीचा. तर पोरं बोलती, तुम्ही दोघं बसा घरात, आम्ही जाऊन येतो शेतात. पर तुम्ही या पावसात कुठं निघाला होता? काल रातच्या कणकणी आली आणि पोरगा बोलला डॉक्टरकडे जावा, म्हणून आलतो इथं. आणि किती पाऊस सुरू झाला बघा. पाऊस थांबला की निघा तुमच्या घरला, तोवर आराम करा.
रुक्माईंनी उपवासाचे पदार्थ केळी आणि दुधाचा पेला सूर्यामामांच्या पुढ्यात ठेवला. अव किती करतासा, तुम्ही आश्रय दिलास तेच लई होतं. संकोच नका मानू. आज तुमचा बी उपवास असल, वाईस खा आणि आराम करा. पांडुरंग दादांनी मामांना टेकवायला सतरंजी अंथरली. मामांनी फराळ केला आणि त्यांचा डोळा लागला. थोड्या वेळाने त्यांना जाग आली तर पावसाचा जोर कमी झाला होता. त्या उभयतांचे त्यांनी आभार मानले आणि रस्त्यातून चालू लागले. तितक्यातच एक गाडी त्यांच्या जवळ उभी राहिली. मामा, तुम्ही इकडं कुठला? सोडतो तुम्हाला घरला. शेजारच्या गावातल्या बंडा होता. बंड्या, तू आहेस होय? मामांनी त्याला सकाळपासूनची सगळी गोष्ट सांगितली. त्या घरात थांबलेले बघ पाऊस थांबेस तोवर. मामांनी थांबलेल्या घराकडे बोट दाखवले तर तिथे घरच नव्हते. अरे असं कसं झालं? तिकडंच तर घर होतं. मामांना खूप आश्चर्य वाटलं. मामा, तुमचा पांडुरंग आला असेल तुमच्या मदतीला. चला गाडीत बसा, मी सोडतो घरला. होय बाबा, असल तो पांडुरंग माझा. त्यानं नाव बी मला पांडुरंगच सांगितलं होतं. माऊली, तू माझी सावली. मामांनी भक्तिभावे आकाशाकडे पाहत पाहत हात जोडले. इथे मामींचा 3 जीव टांगणीला लागलेला. ओढ्याच्या वर पाणी आलेले तर पोराबाळांना पण मामांना शोधायला पाठवता येईना. बंड्याच्या गाडीचा दरवाजा हॉर्न वाजवला. घरातले सगळे लगबगीने दारात आले. बंड्या मामांच्या मुलाचा संतोषचा मित्र असल्याने त्यांच्या सगळ्यांनी मामांचे घरापर्यंत सोडल्याबद्दल आभार मानले. बंड्याला सगळ्यांनी घरात यायला चहा घ्यायला आग्रह केला, पण तो बोलला, मी आज नाही येत, येईन कवा तरी. आज उपवास आहे माझा, तर माझी बी रखमा वाट बघत असल, फराळ करायला येतो मी. असं म्हणून बंड्याने कार चालू केली. सूर्यमामांनी सगळा चमत्कार घरी सांगितला. सगळ्यांना मामांच्या माऊलीसाठी असलेल्या भक्तीचे मोठे आश्चर्य वाटले. अंगावर शहारे उभा राहिले. देव एका भक्तासाठी कसा काय धावू शकतो याचे सर्वांनाच नवल वाटते. सगळ्यांनी भक्तिभावाने विठ्ठलाची पूजा केली. दुसऱ्या दिवशी सूर्यमामाच्या मुलाचे संतोषचे बंड्याच्याच गावात काम असल्याने तो त्या गावात गेला. तिथे बंड्या त्याची काही गुरे चारत होता. कार भावा, आज इकडं कुणीकडं? लय दिवसांनी गाठ पडली आपली. बंड्या म्हैस हाकत बोलला. काय बोलतोस लेका? शुद्धीत आहेस नवं? काल आप्पांना घरला आणून सोडलंस नवं तू तुझ्या गाडीतून? संतोषने आश्चर्याने विचारले. अरे मी 3 दिवस झालं कुठं बी बाहेर गेलो नाही. कसा काय सोडेन मी मामांना गाडीतून? संतोषने सगळी कथा बंड्याला ऐकवली. ही सगळी माऊलींची करणी. दोघांचे डोळे आणि हृदय भरून आले. संतोषने घरी आल्यावर सगळे व्रत कथन केले. सूर्यमामांचे हात भक्तिभावाने जोडले गेले. माऊली, तू या पामरापायी किती रूप घेतलीस, मला आश्रय दिलास, माझा आवक झालास, 2 वेळेस माझ्या समोर आलास, पर म्या कंटाळ्याने तुझी वलिखत नाही. तुझी महिमा आगाध आहे. अशीच कृपादृष्टी ठेव र बाबा माझ्या देवा. सगळ्यांचे हृदय भक्तिभावाने भरून आले आणि सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी वाहत होते. म्हटलं की आपल्या मर्जीप्रमाणे जगताच येत नाही. त्यामुळे स्वतःसाठी जे योग्य वाटतं तेच केलं पाहिजे. दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करणं म्हणजे स्वतःला उगाच त्रास देणं. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, म्हणून आपल्या वाटचालीवर लक्ष द्या आणि शांत राहा. मनाने पुढे जा. राग, चिडचिड ही फक्त मनावरचाच एक शरीरावरचाच भार वाढवते. त्यामुळे माफ करणं आणि सोडून देणं या गोष्टी शिका. निसर्गात वेळ घालवल्याने मन शांत होतं आणि नवनवीन ऊर्जा मिळते. त्यामुळे रोज काही क्षण तरी निसर्गाच्या सान्निध्यात घालवायला हवेत. आयुष्य हे फक्त जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी नाही, तर त्याचा आनंद घेण्यासाठी आहे. स्वतःसाठी वेळ काढलात की तुम्हाला जगण्याची खरी मजा कळेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा. समाधान मानायला शिका आणि स्वतःच्या मनशांतीला महत्त्व द्या. जीवनातील शांतता ही कुठल्या बाह्य गोष्टीवर अवलंबून नसते, ती तुमच्या विचारांवर आणि दृष्टिकोनावर अवलंबून असते. मन शांत ठेवायला शिकाल तर आयुष्य सुंदर वाटेल. म्हणून बाळा, मी तुला दररोज अशाच प्रकारचे सकारात्मक विचार देत असतो. या माझ्या गोष्टींचा तू अवलंब कर आणि तुला आयुष्य बघ कसं सुंदर वाटेल. म्हणतात, अरे बाळा, आयुष्यात जेव्हा माणसाला सुखाचे भोग येतात तेव्हा त्याला काहीच वाटत नाही, परंतु जेव्हा त्याच्या वाट्याला दुःखाचे भोग लागतात तेव्हा मनुष्य म्हणतो की मी ह्या देवाचा भक्त आहे आणि मी या अमक्या देवाचं एवढी भक्ती केली, एवढी सेवा केली,
तरीही या देवाने शेवटी माझ्या नशिबाला दुःखच का दिलं? मी इतका सत्कर्मी पुरुष आहे, इतका मी सत्कर्माने चालतो, तरीही माझ्या वाट्याला दुःख का आहे? असे म्हणून आपण देवाला दोष देत असतो. पण त्या मनुष्याला एवढंच समजत नाही की हे सर्व काही घडत आहे तो आपल्या कर्माचा भाग आहे. याला देव काय करतील आणि संत काय करतील? भोग हा भोगूनच संपवावा लागतो. शेवटी ते प्रारब्ध आहे. मग तुम्ही म्हणाल की भोग हा भोगूनच संपवावा लागतो, आयुष्यातील दुःख अडचणी हे भोगूनच संपवावे लागतात, तर शेवटी मामांच्या सेवेचं आपल्याला काय फळ मिळणार आहे? हा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न येणे साहजिकच आहे. चला तर त्या प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या संदेशातून जाणून घेऊया. मित्रांनो, आपण आपल्या मागच्या जन्मामध्ये जे काही काम केलं आहे, वाईट कर्म केले आहे, जे काही पाप केलं आहे, ते पाप नष्ट करण्यासाठी आपण या जन्मामध्ये केलेली मामांची सेवा ही त्या पापांना नष्ट करत असते. सेवा करून त्या पापाची परतफेड करत असते. ही सेवा त्या पापाचं क्षालन करत असते. आणि या चालू कलियुगातील जीवनामध्ये जे काही आपण वाईट कर्म करतो त्याचे फळ आपल्याला लगेच मिळत असते. मित्रांनो, फक्त प्रश्न आहे वेळेचा. कुणाला लवकर त्या पापाची परतफेड करावी लागते, तर कुणाला उशिरा करावी लागते. त्यामुळे एक लक्षात ठेवा की नेहमी चांगले कर्म करा. तुम्हाला उशिरा का होईना त्या सेवेचे फळ हे 100% मिळणारच, हे निश्चित लक्षात असू द्या. आपल्या दुःखाचा आणि परमेश्वराच्या भक्तीचा कसल्याही प्रकारचा संबंध नसतो. त्यामुळे मित्रांनो, देवाला, परमेश्वराला, परमपिता परमात्म्याला कसल्याही प्रकारचा दोषी तुम्ही ठरवून ही मोठी चूक करू नका. म्हणून मामा म्हणतात, अरे बाळा, पुण्य जरी दिसत नसलं तरीही त्याची योग्य वेळ आली की त्याच्या फळाची उपभोग आपल्याला नक्कीच घेता येतो. कारण मित्रांनो, कमवलेल्या पैशाचे काम जिथे थांबते ना, तिथूनच केलेल्या पुण्याच्या कर्माची सुरुवात होते. जीवनामध्ये सुख कधीच संपत नाही, ते रोज नवीन नवीन उगवत असते. नव्या सुखाला जागा करून दिली की ते आपल्या आयुष्यामध्ये ऑटोमॅटिक रोजच्या रोज येत असते. काल केलेली मशागत आजच्या कृपेच्या रूपेमध्ये प्राप्त होते. आपण कितीही काहीही नको नको म्हटलं तरीही जर आपले कर्म चांगले असतील तर त्याचे आपल्याला चांगलेच फळ मिळते. जरी तुम्ही मला नको म्हणाल तरीही, आणि जर तुमचे वाईट कर्म असतील तर तुम्ही मला हे नको नको म्हणाल तर तुम्हाला त्या कर्माचे फळ वाईटच मिळत असते. मित्रांनो, चांगले विचार आणि सदृढ आयुष्य म्हणजे ही नियती आहे. जे आपण कराल त्याचेच फळ आपल्याला इथे नियती देत असते. मामा म्हणतात, माणूस कितीही चतुर, कितीही हुशार असला, कितीही सत्कर्माने काम करत असला, कितीही चातुर्यपणाने काम करत असला, तरीही शेवटी त्याला नियतीला मांडलेला डाव हा स्वीकारावाच लागतो. पण ज्या वेळेस मित्रांनो आयुष्यामध्ये नेहमी तुम्ही सत्याच्याच मार्गाने काम केले, तर तुमच्या त्या सत्याच्या मार्गामध्ये आणि तुमच्या सेवेमध्ये इतकी शक्ती असते ना की एक वेळ नियती सुद्धा तुमच्या समोर हार मानते. म्हणून मित्रांनो, नेहमी चांगले कर्म करा, सत्याच्या मार्गानेच राहा, लबाडी चोरी अजिबात करू नका. असं म्हणतात की आपली संगतच आपले भविष्य घडवते. म्हणून संगत ही चांगली करा, चांगल्या लोकांशी संघटित राहा, एकरूप राहा. जीवन हे खूप सुंदर आहे आणि खूप छोटं आहे. हे जीवन हसत खेळत आनंदाने जगा, कारण उद्या आपल्यासोबत, आपल्या भविष्यामध्ये, आपल्या नशिबामध्ये काय घडणार आहे हे कुणाला सुद्धा माहीत नसते. त्यामुळे आनंदी राहून, समाधानी राहून जीवनाचा खरा आनंद घ्यायला शिका. शेवटी तुम्हाला मामांकडे एकच मागायचं आहे की मामा, वाट चुकलोय, थोडी वाट दाखवा ना. वादळात हरलेल्या जहाजाला थोडा काठ दाखवा ना. मामा, अंधार खूप आहे, थोडा प्रकाश दाखवा ना. मामा, तहान खूप लागली, थोडं नाम घेण्याची शक्ती द्या ना. मामा, मी तुम्हाला मागत राहीन, तुम्ही मला देत राहाल, परंतु आज मला तुम्ही एक शेवटचं वचन द्या ना. कधीही काढणार नाही या बालकाच्या डोक्यावरचा हात, कधीही सोडणार नाही या बालकाची साथ, असं तुम्ही आज मला
एक शेवटचं वचन द्या ना. मित्रांनो, आयुष्यामध्ये सुखादुःखाचे हे कालचक्र कायम फिरतच असते. तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख आहे. जर आपण या आयुष्याकडे सुखाच्या नजरेने, आनंदाच्या नजरेने पाहिलो तर हे आयुष्य खूप सुंदर आहे. पण याच आयुष्याकडे आपण दुःखाने बघितलो, रडत बसलो तर हे आयुष्य आपल्याला दुःखातच जाणार आहे. हे आयुष्य आपल्याला दुःखच देणार आहे. म्हणूनच तुम्हाला सांगावंसं वाटतं की रडू तर खूप येत होतं, पण डोळ्यात पाणी दिसत नव्हतं. चेहरा तर कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. मित्रांनो, डोळे पाहणारे खूप सारे असतात, पण मनातील भावना जाणणारे, मनातील ओळखणारे फक्त आपले ब्रह्मांड नायक बाळूमामा असतात. जय बाळूमामा. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून मी एक छोटीशी आणि भावनिक कथा तुम्हाला सांगणार आहे. तर एका भक्ताने सकाळी देवपूजा करत असताना मामांना प्रश्न विचारला, अहो मामा, मी तुमची दररोज मनोभावे, श्रद्धेने, अगदी अंतःकरणातून तुमची सेवा करतो. मी कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे करतो. मी कुठल्याही कामामध्ये लबाडी करत नाही किंवा मी कुणालाही लुटमार करत नाही. मी एवढा चांगला वागूनही, प्रामाणिक वागूनही लोक मला का टाळतात आणि अशा वेळी तुम्ही माझ्या मदतीला का येत नाहीत? आणि आयुष्यामध्ये नेहमी चांगल्याच माणसासोबत वाईट का घडतं? असा प्रश्न त्या भक्ताने मामांना केला. मामा म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू निराश होऊ नकोस. तू प्रामाणिक असून सुद्धा जे लोक तुला खूप त्रास देतात, तुझ्याशी खोटं बोलतात, तुझी लुटमार करतात, त्यांच्याकडे मी पाहत आहे, मी बघत आहे. मी ब्रह्मांड नायक आहे. पण बाळा, लक्षात ठेव, तुझ्याशी खोटं बोलल्याने, तुझी फसवणूक केल्याने त्यांचा थोडा क्षणासाठी फायदा होतो, पण त्यांच्या आयुष्यात पुढे जे काही त्यांना भविष्यात मिळणार होतं ते गमावून बसलेले असतात. हे लक्षात ठेव. कारण बाळा, जसे कर्म तसेच फळ मिळणार आहे. हा नियतीचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत आहे. आयुष्यात जर कोणी व्यक्ती अशा प्रकारची फसवणूक, लुटमार करत असेल तर त्याच्या डोक्यावर पापाचा खूप सारा बोजा होतो आणि मग या सर्व पापांचे भोग घरातील सर्व कुटुंबीयांना भोगावे लागतात. तर मित्रांनो, आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला एकच सांगायचं आहे की कुठलंही कार्य करत असताना प्रामाणिकपणे करा. कुणाचीही फसवणूक, लुटमार करण्यापेक्षा मामांना भरपूर आशीर्वाद मागा. मामा तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील आणि तुमच्या प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश प्राप्त करून देतील. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. मामा म्हणतात, माझ्या मुला, निष्ठा सोडू नकोस, प्रामाणिक राहा, भक्ती कर, माझे नामस्मरण कर, कुणाचे वाईट चिंतू नकोस. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. मित्रांनो, श्री संत सद्गुरू बाळूमामा हा शब्द मनाला खूप आधार देणारा आणि शक्ती देणारा मंत्र आहे. मित्रांनो, ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दात दडलेलं आईचं प्रेम, नातं, जिव्हाळा, प्रेमाचा ओलसर स्पर्श, या सर्व गोष्टी आपल्याला ब्रह्मांड नायक बाळूमामा या शब्दातून मिळत असतात. तर मित्रांनो, तुम्हाला दररोज सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे एक प्रार्थना करा. आरोग्य, सुख, समृद्धी, नैराश्य, नोकरी, इच्छापूर्तीसाठी तुम्हाला ही प्रार्थना करायची आहे. चला तर मग मित्रांनो, माझ्यासोबत प्रार्थना करा. हे ब्रह्मांड नायक बाळूमामा, आम्हा सर्व पापी भक्तावर तुमची कृपा असू द्या. हे परमेश्वरा, आम्हा सर्वांनाच चांगले आरोग्य, सुख, समृद्धीचे आयुष्य दे. आम्हा सर्वांनाच तुझ्या आशीर्वादाने इतकं सक्षम बनव की आमच्या सर्व इच्छा, सर्व स्वप्न पूर्ण करण्यायोग्य आम्हाला बनव. आम्हाला सुखी ठेव. हे पिता परमात्मा, आम्ही सर्वजण तुझ्या नामस्मरणात कायम असतो. तू तुझ्या हाताने आमच्याकडून सर्वांचे कल्याण करून घे. सर्वांना चांगली बुद्धी दे आणि अहंकार न करता जीवन जगण्याची प्रेरणा दे. हे प्रभू, तुझ्या चरणी हीच माझी प्रार्थना आहे. तर मित्रांनो, दररोज तुम्हाला बाळूमामा चरणी ही प्रार्थना करायची आहे. तर मित्रांनो, दररोज न चुकता सकाळी आणि संध्याकाळी मामांकडे ही प्रार्थना तुम्हाला करायची आहे.
ही प्रार्थना म्हणजे सामूहिक प्रार्थना आहे. सामूहिक प्रार्थनेमध्ये खूप शक्ती असते. जर तुम्ही ही प्रार्थना मामांकडे केली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतील हे निश्चित आहे. मामा म्हणतात, अरे मुला, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध काही कमी होत नसतो. अर्थात मामाला तुम्हाला हेच सांगायचे आहे, ज्यांचे कर्म चांगले आहे तो आयुष्यात कधीही संपत नसतो. सत्कर्मी माणसालाच आयुष्यात अडचणी येतात, पण त्या अडचणी दीर्घकाळ टिकून राहणाऱ्या नसतात तर लगेच सुटणाऱ्या असतात. मामा सांगतात, आयुष्यात कोणावरही विश्वास ठेवू नका, कारण लोकांचे खायचे दात वेगळे असतात आणि दाखवायचे दात वेगळे असतात. म्हणून मामा म्हणतात, नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. नाती तीच जपा जी तुम्हाला जपण्याचा प्रयत्न करतात. कारण नातं हे फार नाजूक असते. नात्याची दोरी एकदा तुटली की ती परत जोडता येत नाही, आणि जोडलीच तर तिथे गाठ कायम राहते. मित्रांनो, जर आयुष्यामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर प्रत्येक लहान मोठ्यांचा आदर करा. त्यांच्या वयावरून त्यांचा आदर करा. कारण आयुष्यात एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा कधीही परत मिळू शकत नाही. म्हणून वेळेला जपा आणि त्याचबरोबर माणसांना सुद्धा जपा. मित्रांनो, या कलियुगातील रीत म्हणजे लोक जिवंत माणसाला नीट सुद्धा बोलत नाहीत आणि मेल्यानंतर विचारतात, हलू हलू म्हणतात की तू आम्हाला बोलत का नाहीस. आणि म्हणूनच तुम्हाला सांगणे आहे की आयुष्यातून एकदा निघून गेलेली वेळ आणि व्यक्ती पुन्हा पुन्हा कधीच मिळवू शकत नाही. म्हणून वेळेचं भान ठेवा, माणुसकी जपा, नात्याला महत्त्व द्या, नाते टिकवण्याचा प्रयत्न करा. यातच खरं आनंद आहे आणि हेच खरं आयुष्याचं खूप मोठं आणि सुंदर सूत्र आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय बाळू मामा, मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे असे टाईप करून हा दैवी संदेश पुढे 2 भक्तांना शेअर करा. तुमच्या हातून पुण्याचे काम घडून येईल आणि तुम्ही नकळतपणे पुण्याचे भागीदार ठराल. मित्रांनो, कधी कधी आयुष्यामध्ये असंही होतं. आयुष्यामध्ये इतकं दुःख, यातना, संकट, समस्या इतकं सहन करावं लागतं की खरंच मनामध्ये विचार येतो की यार, खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते. इथूनच मामांची लीला सुरू होते. विश्वास ठेवा, इथूनच मामांचा खेळ सुरू होतो. मामांची लीला सुरू होते. म्हणून मामांवरचा विश्वास डगमगू देऊ नका. जसं आई आपल्या बाळाला हवेत भिरकावते, पण ते बाळ काही क्षण हवेतही असतं. ते हसत असतं, ते आनंद घेत असतं, पण त्याला पूर्णपणे विश्वास असतो की जे कोणी आहे ते मला खाली पडू देणार नाही. अशाच प्रकारचा इतका घट्ट विश्वास आपल्या मामांवर ठेवा आणि मग बघा मामांची लीला, मामांची शक्ती, माझ्या मामांचा चमत्कार. तुम्ही तुमच्या आयुष्यातील कितीही मोठ्या संकटावर विजय प्राप्त करू शकाल. ही माझ्या मामांची शक्ती आहे, ही माझ्या ब्रह्मांडाची शक्ती आहे, ताकद आहे. असा दृढ विश्वास तुमच्या मनात, तुमच्या अंतःकरणात असला पाहिजे. मित्रांनो, कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. कोणी नाव ठेविले म्हणून थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं. आपण आपलं चांगलं कार्य करायचं असतं, हे लक्षात ठेवा. कारण मित्रांनो, जो देव रात्री झाडावर झोपलेल्या पक्ष्यांना कधी झोपेतही खाली पडू देत नाही, मग तोच देव आपल्याला कसा काय सोडू शकेल. माणूस हा स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे. लोकांचं काय, लोक तर देवात पण चुका काढतात. म्हणूनच बाळू मामा आजच्या दैवी संदेशातून तुम्हाला सांगू इच्छित आहेत की अरे मुला, कुठलंही काम करत असताना प्रामाणिकपणे कर. हाल होतील पण हार होणार नाही हे निश्चित आहे. आणि असा आज माझा तुला शब्द आहे. बाळूमामांचा हा आशीर्वाद सर्वांनीच प्राप्त करून घ्या आणि मामांना धन्यवाद म्हणा. देवाचे आभार माना. देवाचे आभार मानायला शिका. आयुष्यात तुम्हाला कशाचीही कमी पडणार नाही.
फक्त माझ्या मामांच्या शक्तीवर विश्वास ठेवा. तर मित्रांनो, आजचा हा दैवी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा. हा संदेश तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण, भावनिक, प्रेरणादायी, प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मग बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं. धन्यवाद.